महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत ईश्वर चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये 72 प्राप्त लाभार्थी अर्जामधून एकूण 30 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये 15 पुरुष व 15 महिलांची निवड ईश्वर चिठ्ठी सोडत पद्धतीने पारदर्शकतेने करण्यात आली. सदर सोडत प्रक्रिया संबंधित अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे व अर्जदारांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यक्रमादरम्यान अपर जिल्हाधिकारी यांनी उपस्थित लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत मिळालेल्या कर्जांचा योग्य वापर करून स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सुधीर झोडगे, जिल्हा ग्रामीण बँकेचे रविराज बोधीकर, प्राचार्य ITI, समाज कल्याण आयुक्त गीता गुट्टे, जिल्हा व्यवस्थापक अंगद बळी, नगरसेवक रवींद्र वाडे हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ सुरे, अनिल कांबळे, प्रतीक्षा गायकवाड, सुनील वाकळे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची ठरत असून लाभार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळातर्फे थेट कर्ज योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष सन 2025-26 करिता पुरुष लाभार्थ्याकरता 15 हे उद्दिष्ट होतं, स्त्री लाभार्थ्याकरता 15 हे उद्दिष्ट होतं. त्याकरता आपण जे अर्ज मागवले होते त्यापैकी पुरुष लाभार्थ्यांनी एकूण 78 अर्ज सादर केले होते. त्यापैकी 31 अर्ज हे अपात्र ठरले, 47 अर्ज हे पात्र ठरले. जे स्त्री लाभार्थ्यांच्या वतीने 33 अर्ज दाखल करण्यात आलेले होते. 8 अर्ज जे आहेत ते अपात्र ठरले आणि 25 अर्ज हे पात्र ठरले आहेत. तर त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी भाग्यचिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड केलेली आहे. या 47 अर्जापैकी 15 पुरुष लाभार्थ्यांची आपण निवड केलेली आहे. त्यापैकी 2 आपण जे आहे ते वेटिंगमध्ये ठेवलेले आहेत. स्त्रियांच्या अनुषंगाने सुद्धा आपण या ठिकाणी 15 लाभार्थ्यांची निवड केली आहे आणि 2 स्त्री लाभार्थ्यांची आपण प्रतीक्षा यादीमध्ये निवड केली आहे. तर या अनुषंगाने आता आपण या लाभार्थ्यांची निवडीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली आहे. पतपुरवठा उपलब्ध होताच आपण यांना पतपुरवठा करून थेट कर्ज यांना उपलब्ध करून देणार आहोत. एकंदरीत किती दिवसामध्ये लाभार्थ्यांना पतपुरवठा उपलब्ध होईल? आता याच्यामध्ये नुकतंच हे आर्थिक वर्ष संपलेलं आहे. त्यामुळे आता या पुढील आगामी आर्थिक वर्षात 26-27 करिता जो कर्ज पुरवठा आपल्याला उपलब्ध होईल 1 महिनाभरामध्ये या प्रक्रिया पूर्ण होऊ शकते आणि आपण लाभार्थ्यांना वित्त पुरवठा करू शकतो. सर, याच्यामध्ये आणखी काही आपण ईश्वर चिठ्ठीद्वारे काढलेले जे पात्र अर्ज आहेत बरोबर, त्याच्यामध्ये काही कागदपत्रांची पूर्तता झाली नाही आणि जर मागं राहिली तर बाकी आणखी याच्यामध्ये कशी प्रक्रिया असेल? त्यासाठी आपण 2 लाभार्थ्यांची निवड प्रतीक्षा यादीमध्ये केलेली आहे. म्हणजे 10% प्रत्येकी 2-2 म्हणजे स्त्री लाभार्थी असतील किंवा पुरुष लाभार्थी असतील तर या यादीमध्ये आपण प्रतीक्षा यादीत 2-2 उमेदवारांची निवड करून ठेवलेली आहे की ज्या योग्य जर पात्र लाभार्थ्यापैकी ज्यांची भाग्यचिठ्ठीद्वारे निवड झालेली आहे असे लोक जर कागदपत्राच्या अभावी जर पतपुरवठा उपलब्ध करून घेण्यास असमर्थ ठरले तर मग या निवड यादीतील लोकांचा प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येईल.